नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक विशाल तुपे, मॅथ्स बाय तुपे सर हा आपला यूट्यूब चॅनल. आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपण एखादा छोटासा टॉपिक घेतोय आणि त्या व्हिडिओचा आपण एक्सप्लेनेशन तुमच्यासमोर घेऊन येतोय. तर बाबांनो, आज तुमच्यासाठी अजून एक महत्त्वाचा टॉपिक मी घेऊन येतोय. शेती म्हणजे जमीन, आणि त्या जमिनीला आपल्याला कुंपण घालायचंय. परवाच मला वाटतं एक 8 दिवसापूर्वी आपण मला वाटतंय वर्तुळाचं फेरं हा एक टॉपिक आपण पाठवला होता. तर त्याच मुलांनी कमेंट करून सांगितले की सर आता आम्हाला शेती आणि कुंपण याच्या आधारित एक व्हिडिओ बनवा. त्याच्यामुळे त्यांची ती कमेंट मी वाचली आणि आज तुमच्यासाठी मी शेतीला कडनी कंपाऊंड लावायचं या अशा स्वरूपाचं मी एक उदाहरण तुमच्यासाठी घेऊन आलोय. याच्यामध्ये मी तुम्हाला 4 सूत्र येतील आणि 4 दुनी 8 प्रत्येकाची 2 उदाहरणं अशी साधारणतः 8 उदाहरणं मी तुमच्यासाठी घेऊन आले. चला तर बाळांनो, मग काय शेती आणि कुंपण नेमकं याच्यात काय असतं रे बाळांनो? की समजा तुम्ही एखादी जमीन घेतली या सिटीमध्ये बघा, 1 गुंठ 2 गुंठ आपण जमीन घेतो बघा, भूखंड घेतो. आणि पाहुणे रावळी मित्र काय म्हणतात माहिती आहे का? हे लगेच त्याला कुंपण घालून टाक, कंपाऊंड कर, नाहीतर शेजारची इकड तिकड सरत्यात म्हणतात का नाही अशी. म्हणजे आपण आपल्या जागेला काय करतोय, कंपाऊंड लावतोय तारेचं. माहिती आहे ना तार? तसली जाळी नाही, जाळी नाही, तार तार कसली माहिती आहे का? ती आतनं घुसायची टांगडी टाकून, माहिती आहे ना, आपण आत घुसतो ते. तसली तारेचं कंपाऊंड घालायचं बाळांनो. मग ती एक पदरी, परत त्याच्यावर दुसरी, त्याच्यावर तिसरी. आपण लहानपणी असताना बघा, कुठं असं दिसलं तार तर आपण बघा त्यातनं घुसायचो आतमध्ये. काय आठवत आहे का? मग तसले तारेचं कंपाऊंड आपल्याला घालायचंय. तर चला बाळांनो, आता मग शेती आणि त्या शेतीला आपल्याला कुंपण घालायचंय. उदाहरणं कशी सोडवायची ते आपल्याला बघायचंय. त्याच्या अगोदर बाळांनो, आपण मॅथ्स बाय तुपे सर या नावानं आपण प्ले आपलं गणित आणि बुद्धिमत्तासाठी एक ॲप आणले. बरेच विद्यार्थ्यांनी ते ॲप खरेदी केले. अभ्यास पण चांगला चालू आहे. ज्या विद्यार्थ्यांना ते ॲप हवं असेल त्यांनी ते ॲप कधीही डाउनलोड करून घ्या आणि अभ्यासास सुरुवात करा. आपली बॅच रेकॉर्डिंग असल्या कारणामुळं तुम्ही कधी जरी बॅच घेतली तरी पण तुम्हाला पहिल्यापासून ते व्हिडिओ मिळत आहेत. 2-3 गोष्टी आहेत की तुम्हाला बेसिक त्याच्यामध्ये इतकं कव्हर झालं या, ते बेसिक पण आहे, रेग्युलर बॅच पण आहे. त्यामुळे बॅच अतिशय उत्तम आहे. बऱ्याच मुलांनी ती ॲप खरेदी केले या. तर जशी जशी भरती लांब जाईल तशी तुमच्या फायद्याची आहे. कारण तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळणार आहे. 3-4 महिन्यामध्ये तुमची आपली बॅच संपली की पुढचा सगळा काळ हा तुम्हाला रिव्हिजनचा मिळणार आहे. त्याच्यामुळे ज्यांना बी ॲप घ्यायचा असेल त्यांनी लवकरात लवकर ते ॲप खरेदी करा आणि अभ्यासाला सुरुवात करा. चला या बानो, शेती आणि कुंपण. मला एक सांगा रे बानो, हा जो पहिला आकार आहे तो पहिला आकार कशाचा आहे रे? त्रिकोणाचा आहे. मला सांगा, या त्रिकोणाच्या आकाराची बाळांनो अशी जमीन आहे, जमीन. ही जमीन खरेदी केली आहे. मग तुम्ही मला सांगा, या जमिनीला मला बाळांनो कुंपण लावायचं आहे. मग कुंपण कुठनं लावतात? मधनं लावतात का कडनी लावतात रे बाळांनो? कंपाऊंड कडनी ना, हे काय याच्या कडनी असं तुम्हाला याच्या कडनी तार लावायची आहे. मग तुम्हीच सांगा, कडनी तार लावायची आहे आणि मी असं म्हणतोय मला फक्त एकच वेढा मारायचा आहे. मग एक वेढा मारण्यासाठी तुम्ही काय करणार? तार किती लागल? तर तुम्ही ही तार मोजणार, ही मोजणार आणि ही मोजणार का नाही, आणि म्हणणार त्यांची बेरीज केली की आली की तेवढी तार. बरोबर आहे की? मग कुठे चुकतंय तेव्हा या याच्यात? आता हे दुसरे उदाहरण, ही आयत आहे. तुम्ही आयताच्या आकाराची बाळांनो जागा खरेदी केली आहे. कसली? आयताच्या आकाराची. मग तुम्हाला बाळांनो याला कंपाऊंड घालायचं आहे. मग कंपाऊंड कुठनं घालतो आपण? कुंपण कडणीच घालतो ना. काय असतं? कडणी घालतो. मला सांगा बरं, कडणी कुंपण घालायचंय आणि एकच फेरा मारायचा आहे, तार लागल एक फेरा माराय. तर तुम्ही ह्या सगळ्यांची काय करणार? बेरीज करणार. आले की मग तेवढी तार. त्या बरं अलीकड बघा बरं, हा चौरस आहे. मग याच्या भोवती पण तुम्हाला तार लावायची आहे. मग तुम्ही काय करणार आहे? सगळ्या बाजूंची बेरीज केली, झाला एक फेरा, तेवढी तार लावणार. मग तसंच बाळांनो, वर्तुळ आहे, वर्तुळाच्या आकाराची जमीन आहे बघा, किंवा तुमचं मैदान आहे आणि त्याला मला कंपाऊंड टाकायचं आहे. मग कंपाऊंड कडणीच टाकणार ना. मग तुम्हाला ही जागा किती आहे ते काढावं लागेल ना, म्हणजे एक फेरा मारावा लागेल ना. मग तेवढी तार तुम्हाला लागणार आहे.
कळते का मी काय म्हणतोय ते? कुंपण हे नेहमी कडणीच लावतात. का आतून लावतात? नाही. आतून बाळांनो कधीच कुंपण घालत नाहीत. आजचं आपलं जो व्हिडिओ आहे का नाही, तो कुंपणावर आधारित आहे. म्हणजे कशावर? कडच्यावर. मग कडनी फेरा मारायचा आहे. ऐका मी काय म्हणतोय ते आता. पक्क करून टाका. कडनी एक फेरा मारणं त्याला बाळांनो परिमिती म्हणतात. काय म्हणतात? परिमिती. मग परिमितीचा बाळांनो नेमका अर्थ काय माहिती आहे का? तर परिमिती म्हणजे आकृती कोणती का असाना, तिला जेवढ्या बाजू आहेत का नाही, त्या सगळ्यांच्या मापांची बेरीज करायची. बघा बरं, आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची जी काही बेरीज असते, तिला बाळांनो परिमिती म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय? ठीक आहे, याचं याचं आणि याचं या तिघांची बेरीज केली की त्याला काय म्हणायचं? परिमिती. आहे की नाही? मग तुम्हाला आता परिमिती या शब्दाचा अर्थ कळला. कडच्या सगळ्यांची बेरीज म्हणजे परिमिती. आणि मी सांगतो तेवढी परिमिती म्हणजे फक्त एक फेरा. हे पकड करा. परिमिती शब्दाचा अर्थ काय? एक फेरा. कळलं का? मग एका फेऱ्यात, दोन फेऱ्यात, तीन फेऱ्यात तेवढीच तार लागत लागत जाणार का नाही सांगा बरं? बघा आता मी म्हणतोय याच्या भोवती फेरा मारायला 200 मीटर तार लागली. कधी एक फेरा मारायला सांगा बरं, 3 फेऱ्याला तेवढीच तार लागणार का नाही? 200 200 200. मग 3 फेऱ्यात किती तार लागल? की 600. 3 ने गुणल्यावर 600. असा त्याचा अर्थ आहे. एक सांगा आता, मला थोडस जरा अजून शिकू द्या. की परिमिती काढायची मान्य आहे, पण त्याचं ठरलंय ना, सूत्र ठरलंय ना, की परिमिती काढण्याचं सूत्र काय? एक सांगू का? त्रिकोणाची परिमिती काढताना सूत्र लय सोपं आहे. काय माहिती आहे का? तिन्ही बाजूंची बेरीज. संपलं सूत्र. कोणाचं सूत्र आहे हे? काय याची? त्रिकोणाची परिमिती काढताना काय सांगितलं मी? फक्त तिन्ही बाजूची बेरीज केली आली परिमिती, म्हणजे आला एक फेरा. ओके, कळलं तुम्हाला? आता ऐका, हा आहे आयत. तर सांगू का तुम्हाला, याला म्हणतात लांबी, लांब आहे म्हणून, आणि याला म्हणतात रुंदी. तुम्हाला माहिती आहे का आयताची परिमिती कशी काढतात? 2 आणि कंसात दोघांची बेरीज. पुन्हा दोघांची, लांबीची आणि रुंदीची. माहिती नाही एल आणि बी म्हणतात ते? कळलं का? परिमिती आयताची काढण्यासाठी काही सूत्र आहे. 2 आणि कंसात बेरीज केली की आला एक फेरा. तस चौरसाची परिमिती म्हणजे त्याचा एक फेरा काढण्याचं सूत्र काय माहिती आहे? चौरसाचं 4 गुणिले बाजू. कळलं का? बघा, कारण प्रत्येक बाजू समान मापाची असते ना, म्हणून 4 घेतलाय. त्याने एक फेरा येतो. पक्क झालंय का? बघा. आणि वर्तुळाची कडा काढण्यासाठी त्याला परिघ म्हणतात बानो. अर्थ तर तोच आहे, कडा. आणि ते 2 पायारच्या सूत्राने काढतात. पण मी हे सूत्र शिकवणार नाही बरं का. मी त्यावेळेस नंतर सांगतो शॉर्टकट तुम्हाला. कळलं का नाही सांगा? म्हणजे आज आपण या 4 जणांच्या भोवती कुंपण घालायचं या. मग तार किती लागल आणि खर्च किती लागल अशी 2 उदाहरणं आपण बघणार आहे. काय काय? तार आणि त्याचा खर्च. या आता बाळांनो नेमकी उदाहरणं सोडवायची कशी बघा. बघा काय म्हटलं या, एका त्रिकोणाकृती त्रिकोणाच्या आकाराची शेताची बाजू. आकृती काढायची गरज नाही, मी तात्पुरतं काढतोय. असं शेत आहे आणि याच्या बाजू किती दिल्या ते? 15 मीटर, 20 मीटर आणि 35 मीटर. मी तात्पुरतं काढलोय, परत मी पुसणार आहे. या त्रिकोणाकृती शेताला 5 पदरी
नीट ऐका, 5 पदरी कुंपण घालण्यासाठी किती मीटर तार लागेल? ऐका मी काय म्हणतोय त्या. एक फेरा म्हणजे परिमिती असते का नाही? एक फेरा असं किती फेऱ्या मारायच्यात? 5. बघा आपण अगोदर एक फेरा तरी काढू ना. बघा बरं, ह्या एका पेनाची किंमत 100 रुपये आहे. मग 5 पेनाची किती? 500 रुपये. म्हणजे एका पेनाची तरी काढावं लागेल का नाही किंमत आपल्याला. तसं एक फेरा तरी काढू ना आपण, नंतर 5 ने गुणूया. चला सांगा मला आता, मी आकृती काढणार नाही, पुसणार आहे. सांगा मला, परिमिती म्हणजे एक फेरा. सांगा कशी काढणार परिमिती? तर त्रिकोणाची परिमिती काढताना डायरेक्ट तिघांची बेरीज करायची. करा बेरीज मग. 15, 20 आणि 35. करा बाबा, मला तर आली. करा. 15 20 किती? 35. आणि 35 आणि 35 70. कुठं नाही कळलं? एवढी तार कशाला लागली? फक्त एक फेरा मारायला. सांगितलंय ना मी की परिमिती म्हणजे फक्त एक फेरा असतो. असं किती फेरे मारायचे ते? 5. मग तुम्हीच सांगा, एका फेऱ्याला 70 मीटर तार लागायची. मग 5 फेऱ्याला 7 5 35 आणि 1 0 350 काय मीटर. संपलं उत्तर. एवढी तार लागणार. कुठे नाही कळलं सांगा बरं? तोंडी उत्तर आहे. फक्त गुणायचं असतं. कुणाला? परिमिती काढून फेऱ्याने गुणायचं असतं. संपलं उत्तर. चला अजून एक बघू आपण. या बानो बघा इकडं. एका त्रिकोणाकृती भूखंडाची बघा बाजू दिल्यात. त्रिकोणाकृती म्हणले की दिल्यात 4 पदराचं कुंपण घालायचं. या आत्ताच बघितलंय आपण. फक्त वाढलं काय माहितीये का? त्याचा खर्च 70 रुपयाप्रमाणे पर मीटर. तुम्हाला माहितीये का मीटर म्हणजे काय? बघा एवढं माप असतं. एका मीटरला 70 रुपये. तर असं किती पण घ्या की मीटर, त्याला गुणायचंय फक्त. कळलं का? बघा अगोदर मी काय करणार? एक फेरा काढणार. या मग, परिमिती म्हणजे बाळांनो एक फेरा. तुम्हीच सांगा आता, त्रिकोणाची परिमिती काढताना काय सांगितलंय? सगळ्यांची बेरीज करायची. मी बघा बेरीज करतो, पण मी उभीच करतो बाळांनो, म्हणजे मला सोपं जाईल जरा. चला करा बेरीज बर. 8 आणि 2 10. चला 1 6 4 10 2 12. कळलं का? बघा एवढी तार लागली कशाला? एका फेऱ्याला. ऐका मी काय म्हणतोय ते आता. एका फेऱ्यात एवढी, तर 4 फेऱ्यात किती? मग त्याला 4 ने गुणायचं. आणि परत जितका खर्च सांगितलाय का त्याने पण त्याला गुणायचं. संपलं उत्तर. काय काय कळलं सांगा? एक फेरा काढायचा, जेवढी पदर त्याने गुणायचं आणि खर्चाने पण गुणायचं असतं. मग करा बरं गुणाकार. चला 12 चोक 48 आणि 1 0 दिला बघा तुम्ही. दिला का? बघा. आणि परत त्याला पुढं 70 आहे ना, गुणा मग 2 0 तसेच ठेवा आणि फक्त 7 ने गुणा. 7 8 56. चाले 5. 7 चोक 28. 28 आणि 5 8 आणि 5 13 म्हणजे 33. संपलं उत्तर. एवढा तुम्हाला खर्च येणार. कुठं नाही कळलं सांगा? गुणाकार तर करावा लागेल का नाही तुम्हाला? कुठं नाही कळलं सांगा? बघा मी काय केलं, अगोदर परिमिती काढली का फक्त तिघांची बेरीज. आणि काय नसते प्रत्येकामध्ये असंच आहे, फेऱ्याने गुणायचं आणि खर्चाने गुणायचं. ही फिक्स पॅटर्न ठरलाय बघा. कळलं का? फिक्स परिमिती काढायची, फेऱ्याने गुणायचं आणि खर्चाने गुणायचं. संपलं उत्तर. ओके.
चला या आता बाळांनो. हे बाळांनो, चला या इकडं. मला एक सांगा आता, एका चौरस आकृती शेताची बाजू, आकृती मुद्दाम काढतोय मी. एका चौरस आकृती शेताची बाजू काय 18. मग तुम्हीच सांगा, चौरस आहे आणि 8 पदराचं कुंपण घालायचंय तर किती मीटर तार लागेल? तुम्हीच सांगा. कुंपण कुठनं असतं? कडनी. मग कडनी एकच फेरा मारला म्हणजे परिमिती. असं किती फेऱ्या मारायच्यात? 8. मग तुम्हाला काय करावं लागेल? अगोदर एक फेरा काढावा लागेल ना, म्हणजे परिमिती. तुम्हीच सांगा आता, कुणाची परिमिती? तर चौरसाची परिमिती. आकृती बघूनच कळतं या की प्रत्येक बाजू सारखी 18 18 18 असणार का नाही? म्हणजे सूत्र काय असतं सांगा बर? 4 गुणिले बाजू असतं का नाही सांगा बर? नसतंय बे सूत्र परिमितीचं. चला करा गुणाकार. 18 चोक 72. हे कसलं उत्तर आलं? याच्या भोवती एका फेऱ्याची तार आली एवढी. एका फेऱ्याची. असं किती फेर? 8 फेर. गुणा की 8 ने आणि आलं उत्तर तुम्हाला. बघा बाबा, 8 दुने 16, चला 1, 7 8 56 आणि 1 57. काय पण मीटर. संपलं उत्तर. एवढी तार लागणार. किती फेर मारायला? 8 फेर मारायला. काय दम आहे सांगा बरं याच्यात? ओके, चला पुढं. आता ऐका हे बांधव, एका चौरसाकृती भूखंडाची बाजू. ऐका, चौरसाच्याच आकाराचा भूखंड आहे म्हणजे जागा आहे. त्याची बाजू ऐका ऐका हे बाळांनो, ऐका हे चुकलं, हे जाऊ द्या, हे चुकीचं आहे, हे जाऊ द्या. एका चौरसाकृती भूखंडाची बाजू किती आहे? 25. ते जाऊ तिकडं. मला सांगा आता, त्या भूखंडाला किती पदरी? 6 पदराचं कुंपण घालायचं या आणि त्याचा खर्च विचारलाय. मी तुम्हाला शिकवलंय का नाही रे? कुंपणाला जे पदर येतात त्याने पण आणि खर्चाने पण गुणायचा असतो. पण अगोदर एक फेरा तरी काढू ना, मग बघू 6 फेऱ्याचं. सांगा मला चला. परिमिती म्हणजे एक फेरा. कुणाच्या भोवतीचा? तर चौरसाच्या भोवतीचा. मग तुम्हीच सांगा आता. एक बाजू 24 25 तर सगळ्या बाजू 25. सांगा बर, एका फेऱ्यातली तार किती आली? तर त्याला 4 ने गुणतात ना. 25 चोक 100. कुठं नाही कळलं सांगा? 100 मीटर तार कशाला लागली? कशाला? एका फेऱ्याला. तुम्हीच सांगा आता. किती फेर? 6. मग त्याला गुणा की 6 ने. 100 सक्क 600. कळलं का बघा? पदराने पण गुणलं म्हणजे तार किती लागली? 600 मीटर. आणि त्याचा खर्च गुणा अजून खर्चाने त्याला 110 रुपयाने. संपलं उत्तर. बघा बरं किती आलं? 11 सक 66 आणि मोजा शून्य. 1 2 3. संपलं की उत्तर. 66,000 रुपये खर्च येईल. कुठं नाही कळलं सांगा? कुठं नाही कळलं? मला तर कळलंय बाबा. अजून एकदा सांगू या इकडं. एका चौरसाच्या आकाराचा भूखंड आहे. हे फे विसरून जावा. काय म्हणलंय त्यांनी? त्याची बाजू 25 आहे ना. मला सांगा, अगोदर एका फेऱ्यातली तार काढू. कशी काढतात? परिमितीनं. हे खरंय का नाही बाळांनो? परिमितीने काढतात. तुम्हीच सांगा आता.
आय चौरसाची परिमिती म्हणजे काय? चारी बाजूंची बेरीज. म्हणजे 4ने गुणायचं ना. गुणा की 4ने मग. बाजूला किती उत्तर आले सांगा? 25 चोक 100. मग 100 मीटरची तार लागली. कधी? एका फेऱ्यात. असं किती फेऱ्या मारायच्यात? 6. आणि त्याचा खर्च किती? 110 प्रमाणे. आलं की उत्तर. तर अंकाचा गुणाकार करा. 11 सक 66. 66 एके 66. मोजा शून्य. 1 2 3. संपलं की उत्तर. किती खर्च आला? 66,000 रुपये. कुठं नाही कळलं सांगा बरं बाळांनो. ओके टाटा बाय बाय. चला बाळांनो, आता आपण हे उदाहरण बघूया. काय म्हटलंय? एका आयताकृती शेताची लांबी. मी तात्पुरती आकृती काढतो. तुम्ही काढायची काय गरज नाही फक्त समजून द्यायचंय मला, मी काढतो. बघा आता. एका आयताकृती शेताची लांबी आहे 80 मीटर आणि बाळांनो रुंदी आहे 50 मीटर. आणि काय म्हटलंय? या मैदानाला किंवा शेतीला 5 पदराचं कुंपण घालायचंय. 5 पदराचं. तुम्ही मला सांगा बरं, एका पदराचं कुंपण काढून आपण एक फेरा मारायला किती तार लागल? नंतर त्या पदराने गुणूया 5 पदरांनी. पण एक तरी काढायला लागलं की नाही अगोदर? आणि परत त्याच्या खर्चाने गुणायचंय. ठरलंय आपलं आता. माझं म्हणणं असं आहे की पहिलं काम एक फेरा काढू. म्हणजे कशाने? परिमितीने. मी सूत्र लिहिणार नाही. मगाशीच सांगितलंय मी की आयताची परिमिती काढतानाचं सूत्र काय माहिती आहे का? 2 आणि कंसात दोघांची बेरीज. मी एकदम लिहिणार आहे तुमचं तुम्ही बघा बाबा. कसं? 2 आणि कंसात दोघांची बेरीज. लांबी आणि रुंदीची. मी सूत्र लिहिणार नाही. मग करा बेरीज. 80 50ची 130. एकदम केले. तुमचं तुम्ही बघा आता काय करायचं ते, मला नाही माहिती. आणि मग आता सांगा बरं काय करणार मग? 13 दुने काय? 26. 260 लागली की तार. कशाला? एका फेऱ्याला. एका फेऱ्याला. असं किती फेर? 5 फेर. किती रुपयाप्रमाणे? 30 रुपयाप्रमाणे. गुणायचं आणि संपलं की उत्तर. मग गुणाकार केला की आलं उत्तर. चला कोणाचा गुणाकार करू तुम्हीच सांगा. बरं चला 5 ने गुणतो. ह्या दोघाचा करू. 5 0 0. 5 सख 30. हात चाले 3 साईडला लिहा. 5 दुने 10 आणि 3 13. आणि परत त्याला गुणले 30. संपलं उत्तर. करा बरं गुणाकार चला. 13 त्रिक 39. 1 2 आणि 3 0. संपलं. 39,000 रुपये खर्च आला की. कशाला? कुंपण घालायला. काय अवघड सांगा बरं. आता मी आकृती न काढता शिकवणार आहे. या खरं सांगा. आयताकृती शेती आहे समजा किंवा मैदान आहे समजा. आयताच्या आकाराचं. त्याची लांबी दिली, रुंदी दिली बरं का तुम्हाला. आणि त्याच्या भोवती 5 पदरी कुंपण घालायचं. 5 पदरी. मी एक काम करणार. एक पदराला किती लागेल ते काढू. त्याला म्हणतात परिमिती. एका पदराला. तुम्हीच सांगा मग आता. एका पदराची परिमिती काढायची म्हणजे सूत्र पाठ पाहिजे. आयताच्या परिमितीचं 2 आणि कंसात दोघांची बेरीज माहितीच पाहिजे. मी नाही काय करू शकत. सांगा आता. करा दोघांची बेरीज. 130 आली बघा. मग संपले की उत्तर. मग करा की गुणाकार. 13 दुने 26 म्हणजे 260. एवढी तार लागली एका फेऱ्याला. असं किती फेर? 5 फेर. आणि त्याचा खर्च 30 रुपयाप्रमाणे. उत्तर करा अगोदर. सोपा गुणाकार करा. बघा आपण या दोघाचा करू जरा सोपा गुणाकार. करा बरं चला. 5 0 0
5 सख 30 हात चाले 3 5 दुने 10 आणि 3 13 आणि परत याला गुणुले किती आहे 30 आणि करा गुणाकार मग कसा गुणाकार करणार 13 त्रिक 39 आणि 3 शून्य दिसतात ना मला संपलं 39,000 रुपये खर्च आला तुम्ही जस्ट प्रॅक्टिस मध्ये जाणार का नाही तस लय वेळ लागणार नाही बाळांनो एकदम स्पीड मध्ये उरकणार आहे ओके चला अजून एक बघू आपण एका आयताकृती भूखंडाची आला बघा आयतच आला लांबी पण दिली रुंदी पण दिली आणि 4 पदराचं कुंपण घालायचं आणि त्याचा खर्च 40 रुपयाप्रमाणे ऐका मग आता कुंपण कडणी आयत आयताच्या कडणी अगोदर एका फेऱ्यात किती लागल ते काढू की सांगा बर एक फेरा म्हणजे काय असती परिमिती एक फेरा म्हणजे काय परिमिती काय सूत्र आयताच्या परिमितीचं 2 आणि कंसात दोघांची बेरीज करा बेरीज 30 आणि 18ची 48 आणि करा की गुणाकार मग 48 ला 2 ने गुणा किती 96 मला येते बाबा 96 एवढी तार कशाला लागली एका फेऱ्याला है का नाही असं किती फेर 4 फेर आणि परत त्याचा खर्च किती 40 रुपयाप्रमाणे संपलं उत्तर करा गाड्या गुणाकार आता मला येतोय तुम्हाला येतोय का बघा कुठला पण करा या मी हाच करतो अगोदर करा बरं 96 ला 4 ने गुणा 4 सख 24 हात चाले 2 4 नवे 36 आणि 2 38 आणि परत त्याला अजून 40 ने गुणायचं करा की रे गुणाकार का येत नाही तेव्हा तुम्हाला चला शून्य एकदाच लिहून ठेवा आहे का नाही शून्य आल्यावर आणि फक्त 4 ने गुणा 4 चौक 16 चला 1 4 8 32 आणि 1 33 चाले 3 4 त्रिक 12 आणि 3 15 संपलं उत्तर 15,360 रुपये खर्च येईल कुठं नाही कळलं सांगा पॅटर्न बघा फक्त बाकी काय ह्यात बघायची गरज नाही ओके टाटा बाय बाय या आता पुढं ही सुद्धा उदाहरणं महत्वाची आहेत कारण परवाच एक 8 दिवसापूर्वी वर्तुळाच्या फेऱ्याचं प्रकरण मी शिकवल्या हो का त्यातलंच ही आहे पण नीट आहे का वर्तुळाकार शेत आहे हो का असं बाळांनो त्यांनी तुम्हाला त्या शेताची त्रिज्या दिली त्याला त्रिज्या म्हणतात 14 मीटर आणि त्यांनी सांगितलंय या शेतीला 9 पदराचं कुंपण घाला कडणी तर किती तार लागल 9 पदराचं मागापासून सांगतोय तुम्हाला मी अगोदर एक पदर तरी बघू ना म्हणजे एका फेऱ्याला किती तार लागल ते माहिती आहे का तुम्हाला आता वर्तुळ आहे वर्तुळाचा एक फेरा म्हणजे काय माहिती आहे का कोणाला परीघ काय परीघ त्याला आता नीट समजणार नाही त्यांनी बाळांनो काय करा माहिती आहे का पाठीमागच्या आठवड्यामध्ये वर्तुळ आणि फेऱ्याचे प्रकरण पाठवले बघा तर त्याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट जास्त मी क्लिअर सांगितली तर तो व्हिडिओ पण तुम्ही बघा बरं का मग तुम्हाला माहिती आहे का अगोदर एक फेरा कसा काढायचा तो त्याचं सूत्र आहे बाळांनो काय माहिती आहे का 44/7 आहे का त्याने त्रिज्येला गुणायचं कुणाला गुणायचं त्रिज्येला संपलं याच्यावरून तुम्हाला एक फेरा मिळत असतो बघा किती फेरा एक फेरा सांगा बर किती उत्तर येईल 7 1 7 7 2 14 44 ला 2 ने गुणा 88 एवढी तार कशाला लागली बाळांनो एक फेरा मारायला असं किती फेरे मारायचे ते 9 गुणा की 9 ने संपलं उत्तर 9 8 72
5 चाले 7, 9 8 72 आणि 7 79. संपलं. एवढी मीटर तार लागेल. काय दम आहे सांगा बरं याच्यात. फक्त जरा सूत्र माहित पाहिजे. सूत्र मी अजून सोपं करून दिले बरं का. 44/7 आहे ना, त्याने डायरेक्ट त्रिज्याला गुणायचं. जे उत्तर येतं ते कुणाच येतं? एका फेऱ्याचं. त्याला फक्त फेऱ्याने बाकीच्या गुणायचंय. संपलं. ओके, शेवटचं एक बघा बरं. या एका वर्तुळाच्या आकाराच्या शेताची त्रिज्या दिली या आणि या शेतीला 4 पदराचं कुंपण घालायचं या. अरे 4 पदराच्या अगोदर एका फेऱ्याची काढून आपण सांगा बर. एका फेऱ्याला परीघ म्हणतात बर का. सांगा एका फेऱ्यात कशी काढणार? 44/7 गुणिले त्रिज्या. याने उत्तर काय येतं? एक फेरा. 7 एके 7, 7 त्रिक 21. करा गड्या गुणाकार. मला तर आला गड्या 32. मग 132 मीटरची तार कधी लागली? एक राऊंड मारायला आहे का नाही. असं किती मारायचे ते? 4. आणि परत त्याचा खर्च किती? 25 रुपयाप्रमाणे. चला आता काय करणार बघा गड्या. करा की गुणाकार. आता जरा गुणाकार करताना डोकं चालवा जरा. कुठलं डोकं चालवा सांगा बरं. कुठलं? तर बाळांनो पहिल्या दोघाचा नका करू गुणाकार, दुसऱ्या दोघाचा करा. बघा झाला का नाही सोपा. तर डोकं चालवायचं असते जरा. 132 चा 7 आणि गुणले 25 चोक 100. आणि आला गुणाकार. किती सोपा झाला आता. 132 1 132 मांडा की 2 शून्य. संपलं. 13,200 रुपये खर्च आला. संपले उत्तर. काय राहिलेले शिकवायचं मला सांगा तुम्ही. मी 4ही जणाची तुम्हाला आज परिमिती काढली म्हणजे एक फेरा काढला. इतकं पदर त्याने गुणलं तेवढी तार काढली आणि त्याचा खर्च त्याने पण गुणलं. असं मी तुम्हाला 4 जणांचं शिकवले. असतंच कुणाचं एवढंच फक्त. या 4 फक्त कुंपण घालता येतं, बाकीच्याला कुंपण घालता येत नाही. घनाला इष्टिका चितीला कुंपण घालता येत नाही. बघा ह्याच 4 घालता येतं. संपले की मग अजून काय वेगळं असणार आहे. त्रिकोणाला कुंपण घालायचं म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज करायची. सूत्र. आयताला कुंपण घालायचं म्हणजे आयताची परिमिती. सूत्र काय? 2 कंसात बेरीज. चौरसाची परिमिती म्हणजे काय? 4 गुणिले बाजू. वर्तुळाची परिमिती म्हणजे काय? 44/7 गुणिले बाजू ना, म्हणजे त्रिज्या ना. त्या प्रकारे बाळांनो आपण आज अतिशय सुंदर असं प्रकरण बघितलं. तर हे प्रकरण कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. कमेंट तुम्ही करत नाही हे मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतोय बा. कमेंट करत नाही. बघताय ते खरं का नाही. 15-15 हजार पोरं व्हिडिओ बघताय. मी कमेंट करत नाही. का बरं असतं रे बाळांनो? मला आवडतं ना जरा. चला तुम्ही लाईक करताय, तुम्हाला कसं वाटतं तुम्ही सांगताय, मग कमेंट करा म्हणजे अजून चांगली प्रकरण मी तुमच्यासाठी घेऊन येईल. लाईक पण करा बाळांनो. आणि जे विद्यार्थ्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. अजून खूप दर्जेदार व्हिडिओ आपल्याला पाठवायचे आहेत. फक्त माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. तुम्हाला आता सध्या 2-2 दिवसाला एक व्हिडिओ पाठवतोय. वहीमध्ये लिहून तुम्ही घेताय. ज्याला ॲप खरेदी करायचं नाही त्यांनी यूट्यूबला तरी बघा. सगळं आपण व्यवस्थित देतोय तुम्हाला. ओके, पण सबस्क्राईब तरी करा. नुसतेच बघून वहीत नोट्स काढू नका. ओके, चला बाळांनो आजच्या पुरतं एवढंच. धन्यवाद. उद्या आपण नवीन दुसरा एक व्हिडिओ घेऊन भेटूया. धन्यवाद.